बद्धकोष्ठता फक्त कमी पाणी पिल्यामुळे किंवा कमी फायबर खाल्ल्यामुळे होत असेल तर हे पूर्ण सत्य नाही। बद्धकोष्ठतेमागे अशी काही कारणं असू शकतात जी बहुतेक लोकांना अजिबात माहीतच नाही। आज आपण ती 5 महत्त्वाची कारणे समजून घेण्याचा प्रयत्न करूया। जे पहिलं कारण आहे कमी स्नायूंची कार्यक्षमता। शौच व्यवस्थित होण्यासाठी पोटाचे स्नायू, मोठ्या आतड्यांचे स्नायू योग्य ताकदीने काम करणं हे आवश्यक असतं। हे स्नायू कमकुवत असतील तर शौच बाहेर ढकलण्यासाठी पुरेशी ताकद निर्माण होत नाही, त्यामुळे आपल्याला जोर लावायला लागतो आणि तरीही पोट पूर्णपणे साफ झाल्यासारखं आपल्याला वाटत नाही। जास्त ताणलेले पेल्विक फ्लोरचे स्नायू, हे कारण अनेकांना माहीतच नसतं। शौचाच्या वेळी हे स्नायू रिलॅक्स व्हायला हवे, पण ते सतत ताणलेले अवस्थेत असल्यामुळे आपल्याला शौचाचा जो मार्ग आहे तो व्यवस्थित पूर्णपणे उघडत नाही, त्यामुळे आपल्याला बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होऊ शकतो। आतड्यांमधील अडथळे, काही लोकांच्या मोठ्या आतड्यांमध्ये किंवा गुदत मार्गाजवळ कार्यात्मक अडथळे असू शकतात। अशा वेळी फक्त फायबर किंवा जुलाबाची औषधे घेऊन प्रश्न सुटत नाही, त्यासाठी आपल्याला योग्य तपासणी ही करून घेणं आवश्यक आहे। कमी हालचाल आणि मानसिक ताण, दिवसभर बसून काम करणं, व्यायामाचा अभाव असणं, अपुरी झोप किंवा सततचा मानसिक ताण यामुळे आतड्यांची जी नैसर्गिक हालचाल आहे ती मंदावू लागते, त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास हा काही प्रमाणात वाढू शकतो। काही औषधांचे दुष्परिणाम, काही वेदनाशामक औषधं, आयर्न सप्लिमेंट आणि इतर काही औषधांमुळे बद्धकोष्ठता ही वाढू शकते। जर एखादा औषध सुरू केल्यानंतर हा त्रास वाढला असेल तर स्वतःहून औषध बंद करू नका, डॉक्टरांचा सल्ला घ्या। महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, बद्धकोष्ठता ही फक्त आहाराची समस्या नाही। अनेक वेळा तिचं जे खरं कारण आहे स्नायूंची कार्यक्षमता, आतड्यांची हालचाल, जैविक किंवा जीवनशैली किंवा औषधांमधले दडलेलं असतं। म्हणूनच फक्त जुलाबाचं औषध घेऊन प्रश्न कायमचा सुटत नाही, मूळ कारण शोधणं हे अधिक महत्त्वाचं असतं। टॉयलेटमध्ये रोजच्या काही सवयी बद्धकोष्ठता वाढवण्यासाठी मदत करतात, त्या आपण पुढल्या व्हिडिओमध्ये आपण अशाच 4 मोठ्या चुका पाहणार आहोत, ज्या बदलल्या तर अनेक लोकांना मोठा फरक जाणू शकतो। म्हणून स्क्रीनवरील दिसणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये क्लिक करा आणि त्या कोणत्या 4 सवयी आहे त्या जाणून घ्या।